नमस्कार सर्वांना. आज आपण काय शिकलो? कधी स्वतःला विचारलं का, मला व्यवसायाची गरज का आहे? उत्तर सोपं आहे, कारण आपण जिवंत आहोत आणि जिवंत असणं हेच आपलं पहिलं स्ट्रॉंग पॉईंट आहे. आत्मपरीक्षण. स्वतःकडे पाहण्याची वेळ आली आहे. आपल्यात किती शक्ती आहे याचा आपणच अंदाज घेत नाही. स्वतःकडे थोडं लक्ष दिलं तर कळेल की आपल्यात काहीतरी खास आहे, काहीतरी वेगळं आहे, ज्यामुळे आपण इतरांपेक्षा उठून दिसू शकतो. आपली शक्ती स्थान ओळखा. आपले मत काय, काय आवडतं, काय केल्याने आनंदी होतं, तेच तुमचं बिझनेस डायरेक्शन आहे. स्वतःचा व्यवसाय का आवश्यक आहे? आजचा काळ वेगळा आहे. इतरांवर अवलंबून राहायचं नाही, तर स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं आहे. स्वतःचा अनुभव, आपलं नॉलेज, थोडी गुंतवणूक, थोडं धैर्य आणि योग्य मार्गदर्शन हे मिळालं की कोणताही व्यवसाय फुलू शकतो. व्यवसायाची जमेची बाजू. तुमच्याकडे संपत्ती आहे, ती फक्त पैशात नाही, तर विश्वासात, वेळेच्या शिस्तीत, सत्यवचनात, ग्राहकाशी असलेल्या नात्यात आहे. टाईम सर्व्हिस, चांगलं कम्युनिकेशन ही सगळी ताकद आहे जी तुम्हाला यशाकडे नेते. डिजिटल युगातील व्यवसाय. आज डिजिटल मटेरियल, सोशल मीडिया, वेबसाईट हे व्यवसायाचं नवं शस्त्र आहे. नेतृत्वाची म्हणजेच लिडरशिपची भावना. फॅमिली आणि फ्रेंडचा सपोर्ट हेच तुमचं खऱ्या अर्थाने भांडवल आहे. कायदेशीर आधार. डॉक्युमेंट्स अँड रजिस्ट्रेशन, उद्योग आधार, करंट अकाउंट, GST, IT रिटर्न, रजिस्ट्रेशन ही सगळे कागदपत्रे तुमच्या व्यवसायाला ओळख आणि विश्वासार्हता देतात. भीती आणि धोका असतोच, पण जो धोका घेतो काहीतरी तोच मोठं काहीतरी घडवतो. महाशाळेसोबत यायचं का? महाशाळा ही फक्त संस्था नाही, तर ती एक मार्गदर्शक शक्ती आहे. इथे व्यवसाय शिकवला जात नाही, तर स्वतःवर आत्मविश्वास ठेवायला शिकवलं जातं. इथे मिळतं अनुभव, दिशा, नेटवर्किंग आणि आत्मविश्वास. म्हणून प्रश्न एकच आहे, तुम्ही तयार आहात का स्वतःचं साम्राज्य उभारायला? शिकलो की जिवंत असणं हे पहिलं बळ आहे. आत्मपरीक्षण करून आपली शक्तिस्थानं ओळखणं गरजेचं आहे. अनुभव, नॉलेज आणि धैर्य हे व्यवसायाचं मूळ भांडवल आहे. सत्यवचन, वेळ पाळणे आणि ग्राहकांचा विश्वास ही खरी संपत्ती आहे. डिजिटल साधने, योग्य कागदपत्रे आणि आत्मविश्वास हे यशाकडे नेणारे 3 आधार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, भीतीवर मात करा, कारण तीच तुमच्या यशाची पहिली परीक्षा आहे. स्वतःचा व्यवसाय म्हणजे स्वतःचा प्रवास. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण बदल घडवायचा असेल तर सुरुवात स्वतःपासूनच करावी लागेल.